चांदूर बाजार येथील गोसी टोनपे सार्वजनिक ट्रस्टचे गोसी टोनपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल नॅक कडून अमानांकन प्राप्त झालं। चांदूर बाजार परिसरातील बिगर व्यावसायिक महाविद्यालय गटामध्ये नॅकचं अमानांकन मिळवणारं हे पहिलंच महाविद्यालय ठरलं आहे। या नॅक समितीचे चेअरमन म्हणून गुजरात येथील भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागडचे माजी कुलगुरू व इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर चेतन कुमार त्रिवेदी, सहसमन्वयक म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ मैसूर कर्नाटक येथील डॉक्टर के.जी. आशा मंजिरी मॅडम, तर सदस्य म्हणून तामिळनाडू येथील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुंदररमण रामरेड्डी उपस्थित होते। या त्रिसदस्यीय समितीने नुकतेच दिनांक 30 व 31 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील शैक्षणिक व पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, संशोधन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, महाविद्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर, महाविद्यालयातील विविध विभाग व विविध समित्या आणि व्यवस्थापन इत्यादी विषयी सखोल माहिती घेऊन महाविद्यालयाचा अहवाल काटेकोरपणे पडताळून पाहिला। तसेच समितीने आजी माजी विद्यार्थ्यांशी व पालकांशी चर्चा करून महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी आढावा घेतला। ग्रंथालय, प्रयोगशाळा, NSA प्लेसमेंट सेल, काउन्सिलिंग सेल, वुमन ग्रेव्हन्सेस सेल, वसतिगृह, क्रीडा विभाग यांना प्रत्यक्ष भेटी देऊन सदर समितीनं समाधान व्यक्त केलं। तसेच महाविद्यालयानं सुरू केलेल्या विविध विद्यार्थी केंद्रात अभ्यासक्रमाची व सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। महाविद्यालयानं हे यश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, IQC कोऑर्डिनेटर डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे, कोऑर्डिनेटर डॉक्टर सुमित इंगळे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे व संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्करदादा टोनपे, सचिव डॉक्टर विजयजी टोनपे यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे हे सुवर्ण क्षण महाविद्यालयाला पाहायला मिळाले असे म्हणून व्यवस्थापन समिती व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या मिळालेल्या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पत्रकार बंधू या सर्वांचे आभार व्यक्त केले। जनमत लाईव्ह न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।